छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल गरळ ओकणाऱ्या या बेताल प्रशांत कोरटकरचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द काढणारा कोरटकर 3 दिवसापासून गायब आहे। तो गायब आहे याचं अजिबात आश्चर्य नाहीये। तो गायबच होणार होता। आश्चर्य याचं आहे की तो पोलिसांच्या संरक्षणात असताना गायब कसा झाला। बरं, तो गायब होऊन 3 दिवस उलटले। पोलीस त्याचा शोध घेत आहेत, पण म्हणे तो पोलिसांना सापडतच नाहीये। राज्यभरात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे। त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरतीये, पण तो सापडत नाही। ही खरंच कमाल आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकरला वाचवलं जातंय का? वाचवलं जात असेल तर त्याला कोण वाचवतंय? पोलीस संरक्षण असताना तो गुंगारा कसा देऊ शकतो? त्याची गरळ ओकण्याचं प्रकरण उजेडात आल्यावर त्याच्यावर गुन्हा लगेच दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल झाला तेव्हा कोरटकर माध्यमांना प्रतिक्रिया देत सारवासारव करत होता। तो मी नव्हेच असं सांगत होता। मग तेव्हाच नागपूर पोलिसांनी त्याला ताब्यात का घेतलं नाही? त्यानं गुंगारा दिला की पोलिसांनी कानाडोळा केला। लोकांच्या भावना तीव्र आहेत। लोक सवाल विचारतायत, प्रशांत कोरटकरचा का कोण आहे? पण या सगळ्यातून काही मूलभूत सवाल निर्माण झालेत, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। आपण जरा जाणून घेऊया। बडे मुद्देच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत। प्रशांत कोरटकरला कोण वाचवतंय का? त्याचबरोबर आज आपल्याला नागपूर पोलिसांनी कोरटकरला ताब्यात तेव्हा का घेतलं नाही, जेव्हा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला? कोल्हापूरचे पोलीस तिथं जाईपर्यंत ते वाट का पाहत बसले? कोल्हापूर पोलिसांची नागपूर पोलिसांनी वाट का पाहिली? हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। शिवाय पोलीस संरक्षण असताना मग तो गुंगारा कसा देऊ शकतो? पोलिसांच्या संरक्षणात असताना गुंगारा दिला असेल तर पोलिसांनी कोरटकरकडे कानाडोळा केला का? हा सुद्धा प्रश्न आहे। चला या सगळ्या प्रश्नांची चर्चा करूया। यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आता जोडले गेलेले आहेत। आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे जोडले गेलेले आहेत। अतुलजी, स्वागत आहे तुमचं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते किशोर तिवारी आपल्यासोबत आहेत। किशोर भाऊ, तुमचंही स्वागत आहे। संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष सुधीर भोसले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुधीरजी, तुमचंही स्वागत आहे। आणि स्टुडिओत माझ्यासोबत असणार आहेत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे। थोड्याच वेळात तेही जोडले जातील, पण मी या चर्चेची सुरुवात करणार आहे अतुल लोंढे यांच्यापासून। अतुलजी, ज्या प्रकारे 3 दिवसानंतर सुद्धा सबंध महाराष्ट्राच्या भावना दुखवणारा प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे, खरंच हे पटणार आहे की हे पटतच नाहीये? नाही, हे पटणार तर अजिबात नाहीये। दुर्दैव असं आहे की सोलापूरकर हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल वाईट बोलतो, त्याला पोलीस प्रोटेक्शन मिळतं। प्रशांत कोरटकर जे काही बोलला ते अक्षम्य आहे, त्याला प्रोटेक्शन मिळतं आणि त्या प्रोटेक्शन मधनं तो पळून जातो। मग याच्यामध्ये सरळ सरळ महाराष्ट्राचा घाशीराम कोतवाल कोण प्रोटेक्शन देतं हे स्पष्टपणे समोर येतं। त्याचे पोलिसांमध्ये संबंध आहे आणि असंही नाही विलास की त्याला तुम्ही नाही ओळखत किंवा मी नाही ओळखत। असे नाही की महाराष्ट्रात तो आवाज माहिती नाही। काढा ना तुम्ही तुमच्या जुन्या क्लिप्स, मला लक्षात येईल आवाज आहे की नाही आहे। आता पण तो बोलतोयच ना, तो सांगतोयच ना। तो आता टेक्निकल मुद्दा आहे विलास। तो त्याच्यामध्ये फोरेन्सिक लागेल, कायद्याच्या पद्धतीने काम करेल। बरोबर। माझा मुद्दा थोडासा वेगळा आहे विलास। वर्षानुवर्षे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आणि शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिण्यात आलं, आक्षेप घेण्यात आले, त्याच्यानंतरही कधी माफी मागितली गेली नाही। सावरकरांनी काय लिहिलं? विकृत म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांना, आणि शिवाजी महाराजांच्या बाबतीत सांगितलं की परस्त्रिया, शत्रूच्या स्त्रिया सापडल्यानंतर त्यांना बलात्कार न करता सोडून देतो। सद्गुण विकृती म्हटलं होतं या गोष्टीसाठी। काकतालीय योग म्हटलं होतं। छत्रपती शिवाजी महाराज काय, दुसरं कोणी आलं असं तरी स्वराज्य निर्माण झालंच असतं। छत्रपती शिवाजी महाराज येणं म्हणजे हे काकतालीय योग असं इतिहासाच्या 6 पाऱ्यामध्ये म्हटलं गेलं। छत्रपती संभाजी महाराजांना बदफैली, काय दारुडा, अशा गोष्टी गोळवलकरांनी पण म्हटल्या। त्याच्यावर कधी माफी मागण्यात आली नाही, कारण पुराव्यासहित समोर बऱ्याच गोष्टी ज्या आल्या, आणि हा व्यक्ती तेच बोलतो, हा व्यक्ती त्याच सगळ्या गोष्टींचा रेफरन्स देतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला विलास, तुमच्या आमच्या जी ओळखी आहे ना, आणि जो एक आपल्यामध्ये कॉन्फिडन्स आहे, जसा एखादा देश चंद्रावर जातो, एखादा देश वैज्ञानिक शोध लावतो, त्याच्याने आपल्यामध्ये एक स्वाभिमान येतो समाजात जगण्याचा, जगामध्ये आपल्या स्वतःकडे बघण्याचा। तसा स्वाभिमान आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेला आहे, आणि तो जोपर्यंत मानवी सभ्यता आहे तोपर्यंत तो आपल्यासाठी कायम राहील, आपल्या बहुजनांसाठी। मनस्मृती नाकारणारा, महिलांना सन्मान देणारा,
जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन विवेकावर आणि लोकांच्या गुणवत्तेवर रयतेचं राज्य निर्माण करणारा तुमचा आमचा राजा, त्याच्याबद्दल असं बोलण्याची हिंमत अशी अचानक नसते होत. ते संस्कारातून येतं, ते त्या चर्चेतून येतं, ते त्या जातीय मानसिकतेतून येतं की आम्ही श्रेष्ठत्व, जाती श्रेष्ठत्व जे आहे त्या या मानसिकतेतनं ह्या गोष्टी येतात. आणि एकच नाही विलास, आता हे जे मी बोलतोय ना, मी बोलल्यानंतर माझ्या ट्विटर हँडलला मी हे टाकणार याची क्लिप, आणि तुम्ही खाली बघायचं, चेक करायचं खाली, जात काढली जाणार, घाणेरडं बोललं जाणार. आपण जातीवादी नाही आहे. जे इतिहासामध्ये घडलं त्याच्याकडे तसं त्यांना बघणे आणि समाजामध्ये त्या गोष्टी पुढे नाही झाल्या पाहिजे याचा विचार करणे. मग ती कोणती जात असो, आपण मानव आणो. पहिले कॉन्स्टिट्यूशननी सर्वांना का म्हटलं, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक म्हटलं. असं नाही म्हटलं की आम्ही या जातीचे, आम्ही तमुक धर्माचे, आम्ही तमुक असे, आम्ही तमुक तसे. मग ती मानसिकता रुजवण्यापेक्षा ही जी जातीश्रेष्ठतेची जी मानसिकता रुजवल्या गेली त्यासाठी ज्या कहाण्या रचल्या गेल्या, दुर्दैवानं त्या कहाण्या या महाराष्ट्राच्या हिरो, या देशाच्या हिरोवर रचण्यात आल्या. या संभाजी महाराजांच्या बलिदानावर त्याचा धर्म आणून त्याच्यावर, त्याच्या अवतीभोवती त्यांच्या संदर्भामध्ये अशा ज्या कहाण्या रचल्या गेल्या, त्या पुरावे आल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळा त्या मान्य करायला तयार नाही. हे सगळं जातीश्रेष्ठतेतून येतं आणि मग असं कुठंतरी बोललं जातं. आणि त्याला जेव्हा सरकार सपोर्ट करतं तेव्हा जास्त वाईट वाटतं विलास, कारण की हा मुद्दा काही भांडणाचा नाही आहे आणि हा मुद्दा काही कोणाशी वाद घालण्याचा पण नाही आहे. मी पटकन कमेंट घेतो त्याच्यावरची. फक्त एकच वाक्य, याच्यामध्ये जर कोणाला वाईट वाटत नसेल आणि कोणी जर कोरटकरचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न करत असेल तर मग त्याला देवच माफ करू. ठीक आहे. विरोधक असा आरोप करतायत की याला सरकारचा राजाश्रय आहे, वाचवलं जात आहे. डॉक्टर, खरंच असं आहे का? जर असं नसेल तर मग 3 दिवसापासून कोरटकर का सापडत नाहीये? प्रश्न हाही आहे. त्याला संरक्षण देण्यासाठी जेवढी तत्परता दाखवली गेली तेवढी त्याला शोधण्यासाठी का दाखवली गेली नाही? विरोधक सवाल विचारतायत. सगळ्यात पहिला मुद्दा की महाराष्ट्राचं आराध्य दैवत, देशाचं आराध्य दैवत, आमच्यासाठी तर देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल असं बोलणारी व्यक्ती, त्याला हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, हा त्याला राजाश्रय देण्याचा प्रश्नच येत नाही. या बाबतीत आपण 100 मीटर काय 100,000 किलोमीटर आम्ही दूर आहोत. त्या मूर्खाला पकडल्या गेलं पाहिजे, त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, त्याच्याकडून माफी घेतली पाहिजे. आणि या गोष्टी आता करणं गरजेचं झालंय, कारण महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारची संस्कृती जन्माला येऊ लागलेली आहे की जो तो उठतो स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी, स्वतःला मीडियामध्ये आणण्यासाठी महापुरुषांबद्दल, महासंतांबद्दल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी बोलायच्या, आपण मीडियामध्ये समोर यायचं, आपली प्रसिद्धी मिळवायची आणि नंतर कुठेतरी 2-4 शब्द माफीचे बोलून गप्प बसायचं. याच्यापेक्षा या प्रवृत्तीला ठेचणं गरजेचं आहे. कोण करणार? नाही, हे बघा कोण करणार आणि त्यांच्यावर कारवाई कोण करणार? पकडणार कोण? अतुल लोंढेंचा पक्ष की तिकडे किशोर भाऊंचा पक्ष? कोण? महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गृहमंत्री आहेत. कोणत्याही परिस्थितीत या कोरटकरला पकडणार आणि याला कायद्याचा बडगा जरूर दाखवणार, कारण हा अपमान हा जातीचा, धर्माचा नसून या महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाचा, विद्यार्थ्यांचा, सगळ्यांचा अपमान आहे. हा 12 कोटी जनतेचा अपमान आहे. त्याच्यामुळे जो अपमान केला आहे पटत नाहीये. छोटी कमेंट नंतर मला बाकी पाहुण्यांकडे त्याला हे आम्हाला मान्य नाही. आणि अशा प्रकारचं वागणं महायुतीचं सरकार कधीच करणार नाही. ठीक आहे अतुलजी, एक कमेंट तुमची पटकन, मग मी किशोर भाऊंकडे जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण मधला पुतळा पडला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी अजूनपर्यंत त्याची माफी मागितली नाही. सरकार म्हणून जबाबदारी असते, माफी मागितली नाही. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. त्यानंतर जो व्यक्ती होता ज्यांनी अशा पद्धतीनं पुतळा तयार केला
तो व्यक्ती फरार होता, त्याची कशी बेल झाली आपण पाहिली. बदलापूरच्या त्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर कसा झाला, आम्ही जे सांगत होतो त्याला कोणी मान्यता देत नव्हतं. पण शेवटी हायकोर्टाने सांगितलं की तो एन्काउंटर चुकीचा आहे, एन्काउंटर आहे तो. तर ह्या पद्धतीनं शिल्ड करण्याचं जे काम आहे ते शिल्ड करण्याचं काम होणार नाही याचं वचन सुद्धा जे आहे ते यांना द्यावं लागेल. कारण की नाही तो येईल, वचन देताय त्याच्या तुम्ही बेलची तयारी की होईल, कुठल्याही परिस्थितीत त्याच्या त्याला बेलची पाठीशी तयारी घातलं होईल, जाणार नाही आणि त्याला हे बेल मिळेल, कृतीतून दिसलं त्याला पाहिजे. बेल डॉक्टर बोला. माझं या चॅनलवर या महाराष्ट्राला वचन आहे की कोरटकरला कुठच्याही परिस्थितीत माफी नाही. आणि माझा मित्र अतुलजी जे म्हणतायत, अतुलजी जे माझे मित्र म्हणतायत की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली नाही, तर मी अतुलजींना सांगू इच्छितो की ज्यावेळी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी ITC हॉटेल परेल येथे ज्यावेळी प्रश्न विचारला त्यावेळी संपूर्ण देशाची आणि महाराष्ट्राची माफी मुख्यमंत्री म्हणून मागितली. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी करू नका अतुलजी की माफी मागितलेली आहे तुम्ही सांगताय माफी मागितली नाही. हे चुकीचं आहे अतुल. माफी मागितली मी तुझ्या बाजूला होतो. राजू, तुम्ही कसं काय एकनाथ खोटं बोलताय की शिंदेबद्दल माफी नाही बरं ठीक आहे, नाही मागितली तुमचा म्हणून? गैरसमज झाला. मी देवेंद्र फडणवीसांबद्दल बोललो. ठीक आहे किशोर भाऊ, मुख्यमंत्री किशोर भाऊ, त्यावेळी एकनाथ शिंदे ठीक आहे ठीक आहे, होते. टेक्निकल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण त्याच्यावर होते. कुठे, आपण मुद्द्यावर येऊ. किशोर भाऊ, तुम्हाला असं वाटतंय की या सगळ्या प्रकरणात प्रशांत कोरटकर वर कारवाई करताना काहीशी हयगय झाली, पोलिसांकडून कानाडोळा केला गेला, त्याला संरक्षण देण्यासाठी पोलीस तिथं असताना तो तिथून गायब होतो, तो हातावर तुरी देऊन जातो, हे पोलिसांच्या कानाडोळा करण्याच्या शिवाय शक्य आहे? तुम्हाला सांगू काय, पोलिसांनी त्याला जाण्याचा मार्ग दिला, पोलिसांनी त्याला अटक केली नाही, संरक्षण दिलं. तो मीडियामध्ये येऊन बोलत होता, AI जनरेटेड आहे. आम्ही बघतोय की प्रशांत कोरटकरच बोलत होता आणि चक्क वराडी भाषेत शिव्या देत होता. तर काय सुरू आहे त्या इंद्रजित सावंताशी जो संवाद केला, तर मी ब्राह्मण म्हणून मला लाज वाटत आहे, लाज. आणि छत्रपती शिवाजी आणि संभाजीचा जो अपमान केला, तर मला वाटते या सरकारलाही लोक माफ करणार नाहीत. मी राजू वाघमारे यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्न विचारत नाही. मात्र तुम्ही जर बघाल तर प्रशांत कोरटकर हा कोणाच्या जवळ आहे, कोणासोबत फिरत राहतो, आणि याच्या ट्रान्सफर करण्याचे, याचे दलालीचे, लियाजोनचे काम कोणाच्या मार्फत केले जातात. हा 14 मध्ये सक्रिय झाला, हा 14 मध्ये हा मंत्रालयातच राहायचा. तर देवेंद्रच्या खूप जवळचा माणूस आहे हा. आणि त्याला सत्तेची मस्ती आल्यानंतर तो असा बोलला असं मला वाटते. आणि इंद्रजित सावंताशी बोलताना तो सरकत गेला पुढे. तो तर देवेंद्र फडणवीसांवर पण टीका करतोय सातत्याने गेल्या काही दिवसामध्ये. त्याचं काही जमलं नसेल म्हणून. मात्र त्याला जपानला घेऊन गेले होते. त्याचा मी सांगतो तुम्हाला, त्याच्या जी भाषा होती त्या भाषेला स्पॉन्सर करायला कोणीच राहिलेलं नाही. आणि मला नाही वाटत की या महाराष्ट्राला शोभेल असं तो बोलला. आणि इंद्रजित सावंत यांचा संयम मी बघितला, आणि त्यांनी काय बोलले होते काय बोलले नाहीत याच्यापेक्षा हा काय बोलला. आणि तरी महाराष्ट्र हा एवढा सदनशील आहे की ते लोक सहन करत आहेत. आणि मला नाही वाटत की पोलिसांनी जर मनावर घेतलं विलास, तर या कार्यक्रमाच्या 1 तासानंतर त्याला अटक करू शकतात. माझं तेच म्हणणं आहे, कुठंतरी कानाडोळा केला गेला का? 3 दिवस झाले तो सापडत नाहीये. सबंध महाराष्ट्राच्या भावना दुखावणारा कोरटकर, त्याला पकडलं जात नाहीये. पोलीस मीडियाच्या समोर येऊन तो स्वतःची सफाई देतो. माझा तर मुद्दा वेगळा आहे. ते म्हणाले की प्रशांत कोरटकर नावाच्या एका व्यक्तीने केलं. महाराष्ट्रात 1500, 2000 काय 5000 प्रशांत कोरटकर असतील, तोच का समोर आला? नाही, या प्रशांत कोरटकरनीच केलेला आहे. आणि प्रशांत कोरटकर हा नागपूरमध्ये मग इंटरव्ह्यू देत होता. आणि राजू वाघमारे तुम्हाला सांगतो, सध्या गृह मंत्रालयाचा कारभार बरोबर चालत नाहीये. प्रशांत कोरटकर प्रकरणात कमीत कमी मुख्यमंत्र्याची तर राजीनामा नाही, तर पंकज भोयर आहेत ना आमचे, ते राज्यमंत्री आहेत, त्यांनी सूचना दिल्या होत्या असं मला माहित पडलं. तर त्यांना तरी राजीनामा देऊन अकाउंटेबिलिटी पहिले फिक्स करा आणि महाराष्ट्राला शांत करा. नाहीतर मंत्र्यांचं फिरणं मुश्किल करेल महाराष्ट्र.
शिवाजी ठीक आहे. महाराजांचा अपमान आणि संभाजी महाराज छावा पाहिल्यानंतर त्यांचा त्याग आणि त्यांचा तो हिंदुत्वाची बाब होऊन लोकांना आता रक्त खवळत आहे आणि महाराष्ट्र सरकार पेशवाईचं आलं आहे असं लोक बोलत आहेत. राजू वाघमारे, एक तर तुम्ही दूर व्हा, मी तुमच्या प्रामाणिकतेवर एकही प्रश्न विचारत नाही, परंतु या सगळ्या सामंतशाहीच्या लोकांचा हा एक नमुना आहे. बरं, ठीक आहे. नमुना आहे. ठीक आहे. पुढे मी जाऊन मला तर मला हे मला या सर्व चर्चेमध्ये सर्व- मी येतो किशोर भाऊ तुमच्याकडे येतो. सुधीर भोसले यांना मला विचारायचं आहे, संभाजी ब्रिगेडनं अगदी सुरुवातीपासून अतिशय आक्रमक भूमिका या सगळ्यात घेतली, कारण इथं मुद्दा दोन व्यक्तींचा नाहीये, एका व्यक्तीला धमकी दिली इथपर्यंतचा मुद्दा नाहीये. त्या धमकीच्या दरम्यान महाराष्ट्राचं आराध्य दैवत, देशाचं आराध्य दैवत असलेल्या महाराजांबद्दल ज्या प्रकारची वक्तव्य केली गेली त्यामुळे लोकांच्या भावना तीव्र आहेत. तुम्ही इशारा देऊन सुद्धा त्याच्यावरती कारवाई होत नाहीये, अजून झालेली नाहीये. ही जी कासवगती या कारवाईच्या बद्दलची ती तुम्हाला मान्य आहे का? नाही, प्रथमतः मी तुम्हाला खरं सांगतो, आता याच्यामध्ये जी काय माणसं आपण जी व्यक्ती बोलवल्यात ही सगळी राजकारणाची निगडीत आहेत. हा चर्चा राजकारणा पलीकडेचा आहे आणि महाराष्ट्रातल्या अस्मितेचा आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे. सर्वसामान्य जनसामान्य लोकांच्या मनातून म्हणजे आजची जी काही आग आहे, धगधगती आहे, तो वेगळा विचार आहे, लक्षात घ्या. म्हणजे आता हा कोलटकरच नाही, म्हणजे आपला हा कोरटकरच नाही, त्याच्या कोल्हापुरी, त्याच्या अगोदर अनेक गोष्टी. म्हणजे मी मागे त्याच म्हटलं की अण्णाजी पंताची अवलादी आजही जिवंत आहेत. याचं एकमेव उदाहरण तुम्हाला गणोजी शिर्केंची, तुम्ही जर म्हणत असता ती गणोजी, आम्ही लहानपणापासून शिकतोय की गणोजी शिर्के, खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ, पण त्यांच्या अवलादीने असं एखादं पुस्तक लिहून संभाजी महाराजांची, शिवाजी महाराजांची बदनामी केलेले मला एक तरी उदाहरण दाखवा. किंवा आपण ज्या म्हणजे आता ही जी काही मंडळी आहे, जी काही आता आमच्याकडे कणकवलीमध्ये तो एका भंगारवाल्याच्या मुलाने असं एकाने कंप्लेंट केली. आता पोलीस काय सांगतात, आम्ही काही व्हिडिओ पाहिलेला नाही, तरी त्याच्यावरती बुलडोजर चालवला का आता त्याने पाकिस्तान की जय म्हणाला म्हणून. म्हणजे बघा लगेच त्याच्यावर कारवाई, बुलडोजर झाला. म्हणजे तुम्ही लोकांमध्ये ही जी मंडळी आहेत, ही जी काय दाखवत आहेत, याच्यातून एक लक्षात येत नाहीये. मी माझी या ब्राह्मण समाजाला नम्र विनंती आहे की तुम्ही चुकताय, तुम्ही समोर आलं पाहिजे सर्वांनी. हे कोलटकर असतील किंवा कोल्हापुरी असतील, आणखीन याच्या अगोदरच्या अनेक ब्राह्मण मंडळी तुम्ही समाज शोधू तुम्ही करा. असं मला एका मुद्द्यावर, हे एका बघा जादावर, एका आता समाजावर आता नाहीये. नाही एका समाज- नाही किशोर भाऊ आता इथं आहेत. किशोर भाऊ स्वतः सांगितलं की ब्राह्मण म्हणून मला लाज वाटते त्या गोष्टीची, त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आपण सगळ्यांना सरसकट कसं काय म्हणू शकतो ते प्रवृत्तीबद्दल आपण बोलू मला शकतो. म्हणायचंय. हा नाही म्हणून म्हणतो, मला म्हणायचंय ते की ते समोर आलं पाहिजे. आणि काय झालंय आता हे बघा, फडणवीसांच्या काळातच का असं होतंय, त्यांच्याच काळात ही लोक कशी काय पुढे येऊ शकतात आणि पुढे इतकं बिंदास बोलू शकतात, मग यांना काय धाक राहिलाय की नाही. आणि बरं, माझा राजकारण आता वाघमारे साहेब, मी राजू वाघमारे यांना चांगला ओळखतो, त्यांना माहिती, आमची चळवळ पण माहिती आहे, पण त्यांची पंचायत काय होती आम्हाला माहिती आहे ना. तुम्ही एकदा त्या बाजूला गेलात की तुमचा आवाजच बंद होतो. का आवाज बंद होतो? तुम्ही काच प्रकर्षाने पुढे येऊन कोरटकरला विरोध करत नाही का, तुम्ही येऊन हे करत मांडत नाही? कारण ती जी विचारसरणी आहे, त्या विचारसरणीचे तुम्ही गुलाम झाले की तुम्ही. मी विचारतो ना डॉक्टर, काय मजबुरी आहे तुमची, काय मजबुरी आहे तुमची, सांगा ना. या महाराष्ट्राच्या समोर, या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्यांची गय केली जाणार नाही, त्याच्याबद्दल इतकी तीव्रतेची भावना सगळ्यांची आहे. तुम्ही कशाला, तुमचा काय संबंध आहे? एक लक्षात घ्या, डॉक्टर राजू वाघमारे कुठेही गेले तरी माझे विचार, मी बहुजन समाजाचा आहे, प्रश्नच येत नाही की कोणाची बाजू आणि असल्या नालायकांची बाजू घेण्याचा प्रश्नच येत नाही. जो या महाराष्ट्रातील संत पुरुषांचा, राष्ट्रपुरुषांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करेल, मग तो कोणत्याही समाजाचा असो, तो कोणत्याही समाजाचा असो, त्याची गय केली जाणार नाही. त्याच्यामुळे मी बदलण्याचा माझी पंचायत कुठे जाऊ शकत नाही, कारण मी विचारावर चालणारा माणूस आहे. मी बाकी राजकीय चालत नाही. गृह मंत्रालयाकडे हा विषय आहे, गृह मंत्रालय फडणवीसांकडे आहे, तर फडणवीसांचा निषेध तुम्ही आता करणार आहात का? मी हे बोलू शकतो, बघा सरकारमध्ये मी आहे, मी हे सांगू शकतो की कोरटकरांवर कायदेशीर कारवाई होणार आणि कायदेशीर कारवाई होण्यासाठी जे जे करावं लागेल, कायदेशीर कारवाई करण्यासाठी जे जे करावं लागेल ते आम्ही करू.
आम्ही काय छत्रपती केलं? शिवरायांची त्या मावळे आहोत. बदलापूरच्या त्या आमचा शिंदेला पक्ष पकडलं. कुठेही राजू शांत भाऊ काय केलं? बसणार नाही. आतापर्यंत सांगा ना, एक तरी उदाहरण द्या. जोपर्यंत राजू भाऊ, एक तरी कोरटकरांवर उदाहरण द्या. कारवाई होत नाही तोपर्यंत शिवसेना कोल्हापुराला का गप्प पाहिजे? बसणार नाही. कोल्हापुराला अजून का कारवाई झाली नाही? कोरटकरांवर कोणत्याही कोल्हापुरात कंप्लेंट झाली तर परिस्थितीमध्ये कारवाई का झाली त्या नाही? नालायकावर राजूभाऊ, कारवाई कोल्हापुरात का कंप्लेंट झाली झालीच का कारवाई पाहिजे. झाली नाही? हे शिवसेनेचं बदलापूरच्या ठाम मत प्रकरणामध्ये आहे. राजूभाऊ, हे मी तुम्हाला अगदी उघडपणे सांगतो. थांबा, त्यांचा पूर्ण पक्षाची होऊ द्या. भूमिका ऐका ना, सांगतो. ठीक आहे. तुम्ही हे आमच्यामध्ये पुरोगामीचं ढोंग घेऊन सोंग घेऊन अशी जी लोक काम करतात ना, त्याचा सगळ्यात मोठा धोका आमच्या बहुजन समाजाला लक्षात घ्या. मला एक सांगा, बदलापूरच्या प्रकरणामध्ये तो साठे ज्याच्या नावावरती गुन्हा ती शाळा आहे, त्यांना आरोपी सोडून तो शिंदे मारला गेला. पण तो साठेला जोपर्यंत त्याला पूर्णपणे मुक्त होत नाही, त्याचं सगळं सेटिंग होत नाही, तोपर्यंत तो सापडला नाही. तसंच आता कोरटकर होणार. म्हणजे तुम्ही आम्हाला काय मूर्ख समजता का? सगळे हे राजकारण काय समजत, आम्हाला काय कळत नाही का? काय चाललंय हे महाराष्ट्रामध्ये? तुम्ही चालवलंय काय? हे बघा, मी याच्यामुळे सांगतो, ब्रिगेड आतापर्यंत शांत होती. आम्ही विचार बदलला होता. आम्ही अहद अश्रूय तळत कॅमेरा घेऊन जगावरती राज्य करणार आणि आर्थिकदृष्ट्या तरुणांना सक्षम करून जाणार होतो. पण जर आमच्या जर महापुरुषांवर असं काय होत असेल तर आम्ही सोडणार नाही. तो कुठेही असू द्या, पाताळात जरी लपला, तो पंतांच्या धोत्रात जरी लपला तरी त्याला शोधून काढू. लक्षात घ्या. आज मला प्रश्न विचारायचा आहे, ती भिडेची मंडळी 3 लाख लोक जर ती गड किल्ले करत होती, अरे ज्या बापाच्या नावावर तुम्ही गड किल्ले करताय तो छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी अपमान केला, आता तुमची कुठे गेली? काय चाललंय हे? आता भिडेला जरा सुद्धा, तो भिडे काय म्हणतो आपल्या वक्तव्यात? या संभाजीला बुद्धी आहे का नाही? म्हणजे निर्बुद्ध समजतो संभाजीला तो भिडे, त्याच्यावर कारवाई होत नाही. तुम्ही समजता काय? कोण आहे ते महाराष्ट्रातले आमचे महापुरुष? तुम्ही आम्ही सगळेच लाचार असं तुम्हाला वाटायला लागलं का? हे राजकारणी मंडळी लाचार असतील, आम्ही नाही. ठीक आहे, मी उत्तर घेतो. शांत व्हा, लक्षात घ्या. संभाजी मी उत्तर शांत घेतो. आहे, तोपर्यंत शांत आहे. आम्ही जे काय करू ते महाभयंकर असेल, लक्षात घ्या. हे लक्षात ठेवा. तुम्ही फक्त सांगतो तुम्हाला. डॉक्टर एक गोष्ट आहे, हा कोणी एक माथे फिरू आला, त्याने काहीतरी स्टेटमेंट केलं, निघून गेला, असं नाही घडलेलं. इतकं सोपं नाहीये हे. सातत्यानं एका मागून एक स्टेटमेंटची ही मालिका सुरू आहे. एकानंतर एक ही मालिका खूप दिवसापासून सुरू आहे. वेगवेगळ्या माध्यमातून विकिपीडियावर कोणीतरी टाकतं. म्हणजे एवढी हिंमत कुठून येते या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची, संभाजीराजांची जी बदनामी करण्यात येते, या सगळ्याला त्यांच्यामध्ये ही दहशत का नाहीये? कारवाई होत नाहीये म्हणून? नाही विलास, हे दहशत नाहीये अशातला भाग नाही. हे अशा प्रकारच्या प्रवृत्ती जाणून बुजून केल्या जातात की महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये, धर्मामध्ये वाद तयार व्हावेत, या महाराष्ट्रामध्ये दंगली व्हाव्यात, या अरे महाराष्ट्रात तुम्ही अशी कारवाई करा की पुढचा कुठलाही निपजला नाही पाहिजे ना पुढच्या वेळेस. अशी हिंमत करणार नाही तो. माझं तेच मत आहे की कायद्याच्या बडगा जोपर्यंत यांना लागत नाही आणि समाजाचा बडगा पण लागला पाहिजे. म्हणजे हे भोसले जे म्हणतायत तो समाजाचा बडगा पण जोपर्यंत लागत नाही कायद्याच्या बडग्या बरोबर, तोपर्यंत या आता समाजाने द्यायची का शिक्षा? सरकारने प्रवृत्ती शांत तुमचं म्हणणं आहे होणार की समाजाने द्यायची नाही. शिक्षा म्हणून? समाजाचा अतुलजी हे पटणार आहे का? नाही, बिलकुल नाही. अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. माझं स्पष्टपणे एक मत आहे. भगतसिंग कोश्यारींनी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बद्दल काय बोललं होतं, सरकारने त्याच्यावर काही केलं नाही. नंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संदर्भामध्ये चंद्रकांत पाटील काय बोलले होते, ते त्याच्यावर सुद्धा काही कारवाई झाली नाही. त्यांना पक्षाने तरी कारवाई करायला पाहिजे होती. तुम्ही जर सातत्याने 2014 नंतर या महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी या महाराष्ट्राला जे वळण दिलेलं आहे ते जर तुम्ही खराब करत असाल तर मग जी प्रतिक्रिया आता सुधीरराजे भोसलेंनी दिली ती प्रतिक्रिया का द्यावी लागली याचा पण विचार करावा लागेल विलास. हो, त्यांनी जरी म्हटलं की आम्ही राजकारणी आहोत, आपण सुधीरराजे आपण मावळे आहोत पहिले, नंतर मग राजकारण वगैरे, ते गेलं तेल लावत राजकारण वगैरे, पण आपण मावळे आहोत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य केलेलं आहे, कालच आम्ही रायगडवर होतो, काल चौदार तळ्याला पण गेलो होतो. चौदार तळ्यावरून छत्रपती शिवाजी महाराज वाचण्याचा प्रयत्न करा ना, संविधान दिसेल तुम्हाला. प्रत्येकाला महाराजांनी सजा दिली तर ती हिअरिंग दिल्यानंतरच दिलेली आहे. इतके आधुनिक आपले ते राजे होते. तर मला असं वाटतं की या सरकारला ही शेवटली संधी आहे. तुम्ही जर म्हणजे सोडून द्या आरोपीला आपले आहे म्हणून आणि नंतर बेलची तुम्ही जर प्रबंध करत असाल तर मग या महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकतं याची कल्पना कोणी करू शकत नाही. हे आणि वारंवार झालंय आणि सातत्याने झालंय आणि होत आहे. ती पहिले पुस्तकं जाळा ती सगळी.
ज्याच्यामध्ये हे लिहिण्यात आलेलं आहे. ही पुस्तकं बाहेर करा, बाद करा सगळी. कारण की ज्या पद्धतीने ज्या महापुरुषांनी आपल्या रक्तानं, आपल्या घामानी, आपल्या विचारानं हा महाराष्ट्र समृद्ध केला, देश समृद्ध केला, त्या महाराष्ट्राच्या स्वतःच्या अस्मितेवर आणि महाराष्ट्राच्या ओळखीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागले. अतिशय सभ्य म्हणून आपण ओळखल्या जात होतो, अतिशय पुरोगामी, पुढे गेलेलं राज्य, महिलांच्या चळवळी झालेलं राज्य, समानतेची चळवळ झालेलं राज्य, वारकरी संप्रदायाचं राज्य, माऊली एक दुसऱ्याला माऊली होऊन एक दुसऱ्यामध्ये विठ्ठल पाहणाऱ्यांचं संस्कृतीचं राज्य कुठे नेऊन ठेवलं आहे? सगळं राजकारणासाठी, सत्तेसाठी. म्हणजे तुमच्याजवळ तुम्ही काय काम केलेलं आहे पॉझिटिव्ह, तुम्ही रोजगारमध्ये काय केलेलं आहे, तुम्ही महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी काय केलं, उद्योगात काय केलं, हे सांगायला नाही, म्हणून एक जात दुसऱ्या समोर उभं करतायत. पण सुधीरराजे सांगतो, आता आमचे नवीन प्रदेशाध्यक्ष आहे ना, पूर्ण ज्येष्ठ नेते जे आहेत त्यांनी ठरवलं आहे की सद्भावना यात्रा काढायची. कुठून काढायची? भगवानगडापासून, नारायणगडापासून भगवानगडापर्यंत 52 किलोमीटरची. कशासाठी काढायची? इथपर्यंत गेलेला आहे की या जातीच्या दुकानातून दुसऱ्या जातीच्या व्यक्तीने वस्तू नाही घेतल्या पाहिजे. कुठतरी सगळं राजकारणी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्याला हा माणुसकीचा जो माणूस आहे तो जोडावा लागेल ना. ठीक आहे, मग सरकारची त्यात कृती दिसली पाहिजे. ठीक आहे, मी विचारतो डॉक्टर, खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये ही कृती दिसली असती तर लोकांच्या भावना इतक्या तीव्र झाल्या नसत्या. आता संभाजी ब्रिगेड असेल किंवा इतर संघटना असतील, अवघा महाराष्ट्र, कुठल्या संघटनेचा हा मुद्दा नाही आहे, भावना अवघ्या महाराष्ट्राची दुखावली गेलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ती व्यक्ती पोलिसांच्या समोर, संरक्षणामध्ये, त्यांच्या आजूबाजूला मीडियाच्या समोर येऊन स्वतःचं स्पष्टीकरण देऊन मी नव्हेच हे सांगत होती, किमान पोलिसांनी त्याला रोखून धरायला पाहिजे होतं. नागपूरमध्ये गुन्हा दाखल झालेला नाही मान्य आहे, पण कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल झालेला होता, मग नागपूर पोलिसांची जबाबदारी काहीच नव्हती का? नागपूर पोलिसांनी त्याला मोकळं का सोडलं? घराला संरक्षण दिलं, ते घराला होतं का? माणसाला नव्हतं का? मग माणसावर नजर ठेवायचं, किती प्रश्न आहेत. मग ते कृतीतून का दिसत नाही हा सवाल आहे. नाही, प्रश्न असा आहे की यांच्यावर कारवाई होणार, पण त्याच्याबरोबर पोलिसांकडून जो हलगर्जीपणा झाला, ज्या पोलिसांकडून झाला असेल त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. म्हणजे याच्या पुढे उद्या कधी असे प्रसंग आले तर त्यांना पण कळलं पाहिजे की आपण काय करतोय आणि कशासाठी करतोय. त्याच्यामुळे हा प्रश्नच येत नाही कोरटकरला पाठीमागे घालण्याचा. कोरटकरला कोणत्याही परिस्थितीमध्ये या कायद्याच्या बडग्याखाली आणणार म्हणजे आणणार, त्याला सोडायचा प्रश्नच येत नाही. आणि आम्ही महायुतीमधले एक जबाबदार पक्ष आहे शिवसेना, ही शिवाजी महाराजांची सेना आहे. आणि कृती याच्यात फरक आहे. नाही, कृती एक लक्षात घ्या, आम्ही पक्षामध्ये आहोत, आम्ही सत्तेमध्ये आहोत. आम्ही तुम्हाला सांगतोय की कोरटकरला वाचवण्याचा, पाठीमागे घालण्याचा कोणीही प्रयत्न केलेला नाही. कशाला? आणि तुम्ही जर बोलताय ना, कोणाकडून झालं असेल, जर कोणाकडून झालं असेल, ते घरामध्ये ते घर आहे कोरटकरचं, झालं असेल त्या घराच्या बाहेर पोलीस होते ना, त्या घराच्या बाहेर काय करत होते पोलीस? नाही विलास, मी तेच म्हणालो की जर कोणाकडून हलगर्जीपणा झाला असेल तर त्याची पण चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. अतुलजी, तुम्ही नंतर ही प्रवृत्ती आपण महाराष्ट्रात ठेचली पाहिजे, या मताचा मी स्पष्ट तुम्हाला सांगतो. ठीक आहे अतुलजी. एक मिनिट बरं बोला सुधीरजी बोला. आता तुम्ही विलास सर काय करताय? राजू वाघमारेंची खूप पंचायत करताय. त्यांना मनातून इतकं वाटत असेल की मी आता जर ते दुसऱ्या कुठल्या पक्षात असते किंवा वेगळ्या याच्यात असते तर ते इतके जोरात बोलले असते ना की तुम्ही विचार करू शकत नाही. आता ते बोलू शकत नाहीत. आता ते सांगतात शिंदे आम्ही ज्या पक्षात आहे त्यांनी, अहो तो मालवणचा किल्ला पडला, पुतळा पडला शिवाजी महाराजांचा, इतकं अत्यंत म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. लक्षात घ्या, प्रचंड लाजिरवाणी गोष्ट आहे. छत्रपतींच्या मालवणच्या किल्ला पडणे म्हणजे अत्यंत दुर्दैवी घटना आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. तो जो किल्ला बनवणारा होता, पुतळा बनवणारा होता, तो शिंदे साहेबांच्या जवळचा म्हणजे श्रीकांत शिंदेच्या जवळचा होता. ही गोष्ट सगळं जाहीर आहे की नाही? भोसले अशा प्रकारचे खोटे आरोप नको, अशा प्रकारचे आरोप करू नका. तो कोणत्याही परिस्थितीत श्रीकांत शिंदे साहेबांच्या जवळचा नव्हता.
जो ठाण्यात अहो, राहतो, त्याने फोटो टाकले. जो ठाण्यात, फोटो अहो टाकले, त्याचं फोटो तर कौतुक माझ्या झालेलं बरोबर आहे. पण किती जण तुम्हाला कौतुक काढतात, दाखवू का मी? मग ते सगळे तुम्ही माझ्या असं जवळचे सोयीचं आहेत का? बोलता. म्हणून पहिला अहो तुमचा पुत्र कुठेही काढला गेलं पाहिजे. तरी लोक फोटो ऐका काढतात, दादा वागचौरे साहेब, मग तो मला पुढे प्रत्येक जण बोलून द्या. आमच्या मला काय जवळचा आहे बोलायचं का? तुम्ही ऐकून बरं, घ्या. त्यांचं म्हणणं तुम्ही बदनामी ऐकून करू घ्यायच्या नका. अगोदर नाही, तुम्ही त्यांचं लगेच म्हणणं ऐकू. शिंदे साहेबांचं नाव हे घेता, बघा, तुम्ही एक बोलायला लक्षात घ्या लागला. विलासजी, डोक्यामध्ये राजकारण कोणत्याही नाही. परिस्थितीमध्ये समाजकारण माझ्या नाही. नेत्याची तुम्हाला बदनामी छत्रपती मी शिवाजी सहन महाराज करणार डॉक्टर नाही. बाबासाहेब आंबेडकर कुठल्याही श्रीकांत महामानवाबद्दल तुम्हाला शिंदेच्या काही बोलायचं जवळचा नाहीये. जो व्यक्ती मी नव्हता पुढचं काय बोललो? त्याचा काही पुढचं संबंध ऐकलं नाही. तुम्ही? वाघमारे एक तुम्ही लक्षात ऐकून घ्या, घ्या तो पहिल्यांदा. ठाण्यात ठीक आहे, राहतो ठीक आहे. म्हणून तो मी आमच्या शिंदे जवळचा नाही, साहेबांच्या का? फोटो जवळचा नाही, त्याच्या विषयांतर नावावर नको, त्याच्यावर विषयांतर काय नको, तो कारवाई मुद्दा झाली? नाही बोलला आपला. नको. तो मुद्दा नाही, नाही आहे. भोसले काही बोलू नाही, नका. तो मुद्दा नाही आपला, आपण टाकला. विषयांतर काय आहे नको. त्याच्यावर बोला विषय नाहीये. आणि मला उगाच सांगायचंय काय, बदनामी सुधीरजी, बरं, मला बरं. मला अतुलजींना विलास विचार. सर. हा हा विलास सर, मला एकच फक्त बोलायचं आहे. Please, हे बघा, please. या विषयावर. राग का येतो, हम्म. हे दुःख का होतं, हे प्रचंड कारण मी आता गेली 25 वर्ष चळवळीत काम करतोय. लहानपणापासून मी वागलोय. मी तुम्हाला सांगू का माझा किस्सा एक? हा. मी मीनाक्षीताई पाटलांच्या एका नातेवाईकाच्या लग्नाला गेलो होतो पेनला. हम्म. त्या पेनला आम्ही सगळे मित्र बसलो होतो आणि मला शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड प्रेम, कारण आम्ही सातगाव भोसले म्हणून इकडे प्रसिद्ध आहे हो खेडमध्ये. आमचे 20 किलोमीटर आमचं शिवाजी महाराजांबरोबर आमची मिटिंग झालेली आमच्या या समाजाची इथे शिवाजी महाराजांची भावकी म्हणून. तिथे कोरड्यांचा आमचा एक शिवाजी महाराज सचिव आहे, त्यांचा तिथे हे आहे, आमच्याकडे स्मारक आहे. शिवाजी महाराज जिथे बैठक घेतली मुद्द्यावर. मला सांगायचं तात्पर्य काय, मी त्या बैठकीला गेलो होतो. तिथे मला आमचे मित्र होते, त्यातला एक मित्र तो संघाशी निगडीत होता. मी त्याचं नाव घेत नाही, कारण तो त्यावेळेस मी शिवाजी महाराजांबद्दल प्रेमाने सांगायची, माझ्याबरोबर घडलेली घटना आहे सर. आणि मी प्रेमाने शिवाजी महाराजांबद्दल सांगायला लागलो. तो काय म्हटलं, अरे काय शिवाजी लावलंय, शिवाजी बापाचा पत्ता आहे काय? माझ्या बरोबरचे इतर मूर्ख, म्हणजे जे मूर्ख पोरं असतात त्यांना काहीच माहित नसतं. हे कोण होता त्यावेळेस दादोजी कांडो, या जेम्स लेन वगैरे प्रकार नव्हता. 1996 गोष्ट आहे. 1996 ची ही कुजबूज मी ऐकले, स्वतः माझ्या कानाने ऐकले. एक कानाखाली मारली तिथे. हे सगळे माझे मित्र पण त्याला पुराव्याला आहेत. तुम्ही कसं तुम्ही म्हणता, म्हणजे ही कुजबूज कुठे चालली होती तेव्हापासून ऐकतोय सर मी. भोसले मला शिवाजी महाराज सर्वांचे आहेत. मला अतुलजींना हेच विचारायचंय, ही जी एक मंडळी आहे कुजबूजवाली, ती मंडळी आता थेटपणे बोलू लागली आहे अतुलजी? थेट त्यांनी त्या संभाषणामध्ये काय म्हटलं, कोणाचं राज्य आलंय म्हटलंय. संविधानाचा अपमान आहे ना हा. कोणाचं राज्य आलंय, कोणाचं राज्य आहे? अरे राज्य लोकांचं आहे, जनतेचं राज्य आहे ना, हा महाराष्ट्राचं राज्य आहे. मग त्याने त्या व्हिडिओमध्ये काय म्हटलेलं आहे, मी जातीवाद करत नाही, मला ते पटतही नाही. मी आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये पण कधी पाळला नाही तो. पण त्याने नाही मळमळ नाही आहे ती अशी उगाच येत नसते विलास. ती आलेली आहे, ती पेरल्या गेलेली आहे ती, आणि ती अशी 4 ठिकाणून येते ती. आता इंद्रजीत सावंतांना जी पुन्हा धमकी आलेली आहे, काय आलेलं आहे ते नाव बघा काय. या सगळ्या गोष्टी ज्या आहे या थांबल्या पाहिजे. महाराष्ट्रात ती सद्भावना जी लयाला गेलेली आहे ती योग्य नाही. आता हे सुधीर भोसले जे बोलत आहेत ते किती डेंजर आहे तुम्ही समजू शकता का? मी उठून जाणार होतो, कारण की मला नाही वाटत की महाराष्ट्र पेटला पाहिजे. बरोबर नाही, हे मी महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मानणारा माणूस आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा माणूस आहे. त्यांची तळमळ, त्याला काय उत्तर देऊ मी? इतकं राजकारण बदनाम झालंय की त्यांनी पहिले वाक्य वापरलं की हे राजकारणी आहे, हे काय बोलणार, हे तो सोयीनी आणि सवलतीने बोलणार. एवढ्या खालती जायचं आपण आणि त्या माणसाची तळमळ ऐकून नाही घ्यायची. 96ची गोष्ट सांगतात येते. हे महाराष्ट्रामध्ये सातत्यानं लहानपणापासून आम्ही ऐकलेलं आहे, आम्ही पाहिलेलं आहे. कानावर ऐकण्यात सगळ्यांच्याच. तुम्हाला आठवत असेल संभाजी ब्रिगेडनी कोणाचा पुतळा त्या बालगंधर्वाच्या मागच्या जिजामाता उद्यानातला पाडला होता, आणि का बरं पाडला होता तो? हे काय आजचं षडयंत्र नाही आहे. पण संभाजी ब्रिगेडची आपली एक स्टाईल आहे. माझे हात जोडून सगळ्या संभाजी ब्रिगेडच्या भावांना विनंती आहे, तुम्ही जे चांगलं काम केलेलं आहे त्याच्यावर पाणी नका फिरू हिंसा करून. तुम्ही अतिशय चांगलं काम केलेलं आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये पुराव्यासहित इतिहास पुढे आणलेला आहे. आह साळुंके तात्यांनी एवढं चांगलं काम केलेलं आहे. तुम्ही चांगलं काम केलेलं आहे. मराठा सेवा संघाने चांगलं काम केलं आहे. सगळ्यांनी मिळून चांगलं काम केलेलं आहे. आपण जर हिंसेकडे वळालो आणि आपण सगळ्या गोष्टी आपल्या हातात घेऊन, कायदा हातात घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला, तर मग आपण जे राज्य निर्माण केलेलं आहे, आपण जी लोकशाही निर्माण केलेली आहे, जे संविधान आपण छत्रपती शिवाजी महाराजांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, त्या सगळ्या मानण्याला आपण धक्का लागेल ना, मग आपणही त्याच्यात लाईनीत जाऊन बसलो असं होईल. पण माझी सगळ्यांना विनंती आहे आणि सरकारला सुद्धा विनंती आहे की अशी कारवाई करा की अशा पद्धतीच्या गोष्टी झाल्या पाहिजे. आणि तो इतिहास जो आहे तो खोडून काढला गेलेला आहे, पुराव्यानिशी खोडून काढला गेलेला आहे. त्याच्यामध्ये कोणाबद्दलही द्वेष नाही आहे. खरंय, अगदी ब्राह्मणांबद्दल देश करण्याचं काही कारण नाही आहे. अगदी बरोबर आहे. मी सुरुवातीला ते सांगितलं, समाज नाहीये, ही अपप्रवृत्ती आहे.
ऐकलं आपण तो त्यातनं आपण धडा घेतला पाहिजे हो. आणि पुढच्या पिढीसमोर हा जो इतिहास हा बलिदानाचा त्यागाचा इतिहास आहे, सत्याचा इतिहास आहे, सामान्य माणसाला पुन्हा जीवन देण्याचा इतिहास आहे, हा सन्मानाचा जीवन देण्याचा इतिहास आहे, त्याचा आपण गर्व केला पाहिजे. बरोबर आहे. आणि सुधीरजी एक मुद्दा म्हणजे आता तुम्ही जे म्हणालात खरं तर 2-3 दिवसापासून स्टेटमेंट येत आहे ते रागाच्या भरात असू शकतात, पण त्याच्यातनं इथल्या कायद्याच्या राज्याचा सन्मान सुद्धा राहिला पाहिजे. ज्या अर्थी तुम्ही मराठा एंटरप्रेन्योरशिप असोसिएशन्स एक्सपो पुण्यामध्ये घेताय आणि त्या माध्यमातून एक प्रकारे तरुणांना एक दिशा देण्याचा प्रयत्न करताय. एका बाजूला हे घडतंय, दुसऱ्या बाजूला खरं तर धिंड काढणं वगैरे ह्या सगळ्या तालिबानी गोष्टी आहेत. आपण कायद्याच्या बद्दल आपण आग्रही राहू, कायद्यानं यांना सांगा हे सांगत राहू. पण डॉक्टर मला एक प्रश्न तुम्हाला पण करायचा आहे. जेवढं तुमच्या नेत्याबद्दल बोलल्यावर आता राग आला ना तुम्हाला, तुम्ही स्पष्टपणे म्हणालात माझ्या नेत्याचा मी ऐकून घेणार नाही, अपमान मी सहन करणार नाही. जेवढं तुम्हाला राग आला ना तेवढाच राग इथल्या महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला आलाय, कारण त्याच्या राजाचा अपमान झालाय. बोला. कारण तो जो राग सामान्य जनतेला आलाय त्या 12 कोटी जनतेत राजू वाघमारे पण आहे ना. आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. आम्हाला पण तेवढाच राग आलाय. मी मगाशी माझ्या पहिल्या याच्यात तुम्ही विचार करा मी काय बोललो की अशा प्रकारच्या प्रवृत्तीचे लोक आजकाल येऊन महापुरुषांबद्दल वेगवेगळी वक्तव्य करायला लागलेले आहेत. या प्रवृत्तीला ठेचायला पाहिजे आणि सरकारच्या माध्यमातून कायद्याने कसं करता येईल अशा प्रकारच्या प्रवृत्तींसाठी एक वेगळा स्पष्ट आणि कडक कायदा कसा बनवता येईल की जेणेकरून त्या कायद्यामुळे अशा प्रकारच्या प्रवृत्ती बोकाळणार नाहीत किंवा कोणाची डेअरिंग होणार नाही. अशा प्रकारचा कायदा बनवायला पाहिजे. आशा करूया यापुढे तरी किमान या महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे यांच्याबद्दल अशा प्रकारचं गरळ ओकण्याची हिंमत कुणाची नाही झाली पाहिजे आणि जे कोणी करेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि आता प्रशांत कोरटकरवर कारवाई झाली तर कदाचित पुढे कुणी अशी हिंमत करणार नाही. हे राज्य कायद्याचं आहे, कायद्यानं अशा लोकांना सरळ करायला हवं. आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. पण प्रेक्षकांचं काय मत आहे एकदा जाणून घेऊया. प्रेक्षकांना आम्ही विचारलं होतं की प्रशांत कोरटकरला वाचवलं जातंय का, सामान्य जनांची काय भावना आहे. 92% लोकांना वाटतंय होय, 8% लोकांना वाटतंय नाही. आज पोलिसांच्या समोर हीच सरकारच्या समोरची ही भावना खरं तर एक चॅलेंज आहे. सामान्य माणसाला वाटलं पाहिजे इथं कोणी कोणाला वाचवत नाहीये आणि विशेषतः महाराजांबद्दल गरळ ओकणाऱ्याला तर नाहीच नाही. बडे मुद्देमध्ये चर्चेत आपण इथेच थांबतोय. ब्रेक नंतर आपण जाणून घेऊया पुढचा मुद्दा. कुठे जाऊ नका, पहा फक्त बडे मुद्दे.